खोपोली सीएसएमटी लोकलसाठी प्रवाशांचा बुलंद आवाज 12 डब्यांची लोकल सीएसएमटी पर्यंत सुरू करण्याची मागणी। खोपोली ते सीएसएमटी दरम्यान धावणारी सकाळची पहिली लोकल प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याच्या कारणामुळे दादरपर्यंतचे मर्यादित करण्यात आल्यानं खोपोली, कर्जत, बदलापूर आणि परिसरातील हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। दररोज नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना दादर इथं उतरून पुढील लोकल पकडावी लागत असल्यानं वेळ वाया जात असून गर्दी आणि अतिरिक्त प्रवासाचा त्रास सहन करावा लागतोय। 15 डब्यांची लोकल चालवण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यास 12 डब्यांची लोकल थेट सीएसएमटी पर्यंत सुरू करावी अशी मागणी प्रवाशांकडून होती आहे। या मागणीसाठी महिला प्रवाशांनी पुढाकार घेतला असून खोपोली, वांगणी, बदलापूर, कल्याण आणि सीएसएमटी स्थानकांच्या स्टेशन मास्तरांकडे लेखी अर्ज देण्यात आले आहेत। जवळपास 400 ते 500 प्रवाशांनी स्वाक्षऱ्या करून या मागणीला समर्थन दिलंय। रेल्वे प्रशासनाने तातडीनं दखल घेऊन 12 डब्यांची लोकल सीएसएमटी पर्यंत पूर्ववत सुरू करावी अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी दिनेश चाफळकर यांचा रिपोर्ट। गाडी 15 तारखेपासून झाली आहे दादर, राईट? याची तुम्हाला काहीच नव्हती, काहीच माहित नाही, म्हणजे आम्हाला याच्यातलं काही माहिती नव्हतं। ओके, त्यांनी सूचना दिली का नाही दिली, द्यायला पाहिजे होती। एक्झॅक्टली। सीएसटीला 15 डब्याचा प्लॅटफॉर्म एकच असताना तुम्ही 15 डब्या गाड्या कशा केलात? कुठे थांबवणार आहेत? बरोबर. त्याचा तर तुम्ही आधी पहिला प्लॅटफॉर्म बनवा आणि मग 15 डब्या गाड्या करा। कसले तुझ्या हातामध्ये? हे आमचे बरेच फॉर्म दिसत आहेत। हे बदलापूर ते खोपोलीपासून जी ट्रेन येणारी आहे सीएसटी पर्यंत, ती आता बंद केलेली आहे, तर तिला सीएसटी पर्यंत परत चालू करण्यासाठी हा अर्ज आम्ही देतोय। ओके। आणि आज ते 300च्या 400 साईन झालेले आहेत। अजून कोणी करू शकतात तर साईन करा आणि ही ट्रेन सीएसटी म्हणजे जवळपास 300च्या वर लोकांनी ऑलरेडी सह्या केल्यात की त्यांची गैरसोय होतीये या गाडीची। ओके, थँक्यू ताई। ताई, तुम्ही कुठपर्यंत प्रवास करता? ओके, आता म्हणजे तुम्ही नॉर्मली दादरवरून उतरून गाडी चेंज करताय, बरोबर आहे? ओके, बरं। गर्दीमध्ये स्लो ट्रेनला तुम्हाला चढायला मिळतंय का? ओके, थँक्यू ताई। तू कधीपासून ट्रॅव्हल करते या गाडीला? मी गेले 3 वर्ष ह्या ट्रेनला ट्रॅव्हल करते, सीएसटी पर्यंत ट्रॅव्हल करते आणि अचानकपणे 15 ऑगस्टपासून ही ट्रेन शॉर्ट टर्मिनेट केली गेली दादरपर्यंत, कोणतीही पूर्वसूचना प्रवाशांना न देता ही 15 डबा ट्रेन केली। तर 15 डब्यासाठी सीएसटीला तुमच्याकडे प्लॅटफॉर्म नाही आहे आणि तरीसुद्धा 15 डबा ट्रेन केल्या गेली, पण ही प्रवाशांच्या सोयीसाठी आहे की प्रवाशांना अधिक त्रास व्हावा यासाठी केली गेली आहे। कारण लोक जी आहेत जे सीएसटी पर्यंत ट्रॅव्हल करतात त्यांना दादरलाच उतरून प्लॅटफॉर्म चेंज करावे लागतात, ज्याच्यामध्ये चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे। कारण एवढा क्राऊड आहे सीएसटीला जाणारा, जो या 12 नंबरवरून तिकडे 9ला स्लोला जाईपर्यंत खूप जास्त गर्दी होते। प्लस दादरला उतरून मागून येणारी ट्रेनच नाही आहे, यांच्या स्लो ट्रेन्स 15-20 मिनिटं लेट असतात। ज्या लोकांना 7:30 ते 7:45च्या दरम्यान सीएसटीला ज्यांचे ऑफिसेस आहेत, ज्यांना हॉस्पिटल सर्व्हिसेसमध्ये जे आहेत, एमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, कॉलेज स्टुडंट्स आहेत, ज्यांना ट्रॅव्हल करायचं आहे रोज 7:30 ते 7:45च्या दरम्यान ज्यांना पोहोचायचं आहे त्यांच्या कामावरती, ते लोक कसे पोहोचणार? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ट्रेनच्या आधी 15 डब्बा ट्रेन एक डोंबिवलीवरून फास्ट आहे, जिचा टाईम आहे सीएसटीला पोहोचण्याचा 7:14, ह्या ट्रेनचा टाईम आहे 7:18। 7:14ला पोहोचणारी ट्रेन जर सीएसटीला 7 नंबर प्लॅटफॉर्मला जाते, जो की एकच प्लॅटफॉर्म आहे 15 डब्बा ट्रेनसाठी, तर ह्या ट्रेनला दुसऱ्या ट्रेनला तुम्ही 15 डब्याला नेणार कुठे? आणि जर नाही आहे प्लॅटफॉर्म अवेलेबल तर तुम्ही ही 15 डब्बा केलीच कशी? प्रवाशांच्या गैरसोयीसाठी तुम्ही केलेली आहे का ही? एक्झॅक्टली। आणि ती डोंबिवलीवरून सुटणारी जी गाडी आहे तिला दिवा हॉल्ट दिला नाहीये, ती गाडी सगळ्यांच्या समोर रिकामी जाते आणि या खोपोलीवरून येणाऱ्या गाडीमध्ये दिवावाले अक्षरशः लटकून प्रवास करतायत। याची सुद्धा रेल्वे प्रशासनाला काहीच पडलेलं नाहीये। इथून मला सांगू शकेल का दिवावरून चढणारं कोण आहे जे बोलू शकता आता, ज्यांना त्रास होतोय, जे लटकून प्रवास करतात?
करतायत अक्षरशः. याच्यावर रेल्वे प्रशासन काय करणार आहे आता? ते बोलतात आहेत ना दिवेवाले. कधी कधी असं लटकून जावं लागतं, खूप त्रास होतोय. ओके. आणि याच्या आधी जी डोंबिवलीवरून गाडी जाते ती रिकामी जाते का 15 डब्बा? जिला हॉल्ट दिलेला नाहीये दिवा ती रिकामी जाते, बरोबर? ओके, थँक्यू ताई.